महाभूतात सगळ्यात मोठं तत्व आकाश, आणि आकाशापेक्षा काय मोठं असेल तर ते आमचं नाम आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे, आकाशापेक्षा मोठं नाम आहे. पण काही काही मंडळी एवढं मोठं नाम त्या बंद खोलीत येऊन एखाद्या गुरूंच्या समोर घोंगडी अंगावर टाकून कानात सांगत आहेत. तुमच्याकडं आहे ना? आहे. गावात झालंय ते महाराज. ऐका, एवढं मोठं नाव कानातच कसं काय जातं मला प्रश्न आहे, पण जाऊ द्या, जात असेल, कमी वेळ आहे आपल्याकडे, नाही तर अजून सांगितलं असतं. नाम मोठं आहे, सामान्य लोकांना कळत नाही नाम, पंचमहाभूत तत्वात अडकत नाही नाम, आणि काळाची सत्ता त्या नामावरती नाही चालत. आज सोमवार आहे, सोमवारच्या मालिकेतील पहिलाच अभंग ज्ञानोबराय वर्णन करतात. ओम नमो शिवा आदे, कावडे घेतले खांदे, मिळाले संत मांदे, त्यांचे चरण रज वंदुरे. दड 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 दोड 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 दड 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 दोड 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 परसुतला कळकाळा बापुरिया रे, परसुतला कळकाळा बापुरिया रे, परसुतला कळकाळा बापुरिया रे, परसुतला कळकाळा बापुरिया रे. भगवान शंकराचं नाव जर मुखात घेतल्यावर काळ कसा पळून जातो वर्णन करतात माऊली. दडा 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 दुडू 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 दुडू. पत्र्यावर दगड पडले आवाज कसा येतो तसंच वाजू देत का नाही समाधान महाराज. इथं आल्यावर मला समाधान वाटलं त्यांच्याकडे बघून. ऐका, वारकऱ्याचं कीर्तन असं युद्ध पातळीवर चाललं पाहिजे, सप 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 सप, नाही तू का म्हणे माझे अरे बस खाली. ऐका, त्या शिवाचं नाव जर मुखात घेतलं तर काळ चिंग चिंग चिंगट पळून जातो. गुरु वैद्य बाबा म्हणायचे झिंग झिंग झिंगट नाही बरं, नाही तर लोकांच्या ते बी ध्यानात यायला बसले. ऐका, काळ पळून जातो, काळाच्या पुढं नामाच्या पुढं काळ टिकत नाही, सामान्य लोकांना कळत नाही, पंचमहाभूत तत्वात अडकत नाही, काळाची सत्ता त्या नामावरती चालत नाही. नाम अलौकिक, देव अलौकिक, देवाचं नाम अलौकिक. तिसरा विषय प्रतिपाद्य अभंग करता घेतलाय, सद्गुरु अलौकिक. कसे अलौकिक? हे 3 निकष लावायचे. पहिला निकष, सामान्य लोकांना कळत नाही, सामान्य लोकांना कळत नाही, अजिबात कळत नाही. घ्या उदाहरण विश्व माऊली ज्ञानोबरायांचं. त्यांच्या वर्तमान स्थितीमध्ये किती लोकांना कळाले माऊली ज्ञानोबराय, काही लोकांना कळाले, त्यांनी कोरांनाही दिलं, पण काही लोकांना अजिबात कळाले नाही, त्यात त्यांनी माती टाकायचा प्रयत्न केला. सामान्य लोकांना सद्गुरु संत कळत नाहीत, म्हणून संत सद्गुरु अलौकिक. पहिला निकष. दुसरा निकष, सद्गुरु संत हे पंचमहाभूत तत्वात अडकत नाही. तुम्ही मला एखाद्या संतांचं नाव सांगा, मी तुम्हाला तत्व सांगतो कोणत्या तत्वाला जिंकले. सांगा एखादे संत. तुम्ही सांगणार नाही हे मला माहिती आहे. माऊली ज्ञानोबराय घ्या उदाहरण. माऊली ज्ञानोबरायांनी या पृथ्वीमध्ये समाधी घेऊन त्यांनी पृथ्वी तत्वाला जिंकलं. सोपान देवानी, निवृत्तीनाथांनी पृथ्वीत समाधी घेऊन पृथ्वी तत्वाला जिंकलं. का जिंकलं? कारण आजही ते समाधी अवस्थेत आहेत. समाधी हे 8वं अंग आहे. एकदा का समाधी अवस्था प्राप्त झाली ना की तो मनुष्य पंचमहाभूताला देह देऊनही टाकतो आणि पंचमहाभूताकडून देह घेऊनही टाकतो. याला समाधी अवस्था म्हणा. म्हणून आज माऊली ज्ञानोबराय कथा कीर्तन करीतो. आजही कथा कीर्तन करतात. समोर देव आहेत, देवासमोर कीर्तन करतात. माऊली ज्ञानोबराय पृथ्वी तत्वाला जिंकलं तर माझ्या चित्कला मुक्ताईनी आकाशात वीज चमकावी आणि क्षणार्धात अंतर्धान पावी अशा चित्कला मुक्ताई माता गुप्त झाल्या. त्यांनी तेज तत्वाला जिंकलं तर माझ्या नाथ महाराजांनी हा देहच घेऊन पाण्यात गेले. त्यांनी जल तत्वाला जिंकलं तर माझ्या दिव्य जगद्गुरु श्री तुकोबारायांनी हा मानव देहाला येऊन आकाश मार्गाने वैकुंठाला गेले. आकाश तत्वाला जिंकलं. 5ही तत्वाला जिंकणारी ही महापुरुष होती. आपण ज्यांच्या मागं लागलोय, आपण ज्यांना सद्गुरु म्हटलोय, त्यांनी कोणत्या तत्वाला जिंकलंय का बघा, मग त्यांच्या पाठीमागं लागा. नाहीतर ते बाप्पून आम्हा जाते जेलमध्ये, मग येते पुन्हा आपल्याकडं पंढरीचा वार करे. ऐका, पंचमहाभूत तत्वाला जिंकलंय का, मग त्यांच्या पाठीमागं लागा. पंचमहाभूतावर विजय मिळवला. त्यांना म्हणा सद्गुरु. सामान्य लोकांना कळत नाहीत, पंचमहाभूत तत्वात नाहीत, अडकत नाहीत आणि काळाची सत्ता त्यांच्यावरती नाही चालत.
कोणते संत? सगळ्याच संतांवर. माऊली ज्ञानोबरांना 16व्या वर्षी काळ नेण्याकरता आला की निवृत्तीनाथाने 2 बोटं दाखवली, काळ निघून गेला. पुन्हा आला 18व्या वर्षी, पुन्हा स्वपन देवाने 2 बोटं दाखवली, पुन्हा गेला माघारी, पुन्हा आला. शेवटी चित्काला मुक्ताईने 2 बोटं दाखवली. जो चव्हापासून गेलाय काळ अजून माघारी आला नाही. काळावरती विजय मिळवला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला